कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या मैत्रिणी अक्षरशः सर घरी येऊन मला भेटतात, कुठेही जायचं असेल तर त्या प्लॅन करतात आणि मग माझ्या अकॉर्डिंग त्या प्लॅन करतात आणि मग मला घेऊन जातात कुठेही फिरायचं असेल। माझं पण अरेंज मॅरेजच आहे। पहिले मला लग्न करायचं नव्हतं, शिक्षण मला सगळ्यांनी बघा लग्न करायचं नव्हतं, त्यांना फक्त ते मागे लागले होते। मला शिक्षण पहिले कंप्लीट करायचं होतं, माझं PhD चालू होतं टाटा इन्स्टिट्यूटमधनं। तर मग मध्ये हे स्थळ आलं तर पप्पा म्हटले की एकदा भेटून घे म्हणून। तसं आम्ही एकदा दादरला भेटलो आणि मग असं वाटलं की हे जमू शकतं आपण पुढे। मग त्याच्यानंतर एकदा भेटलो, ते नंतर आय गेस लग्नाच्या दिवशी भेटलो। कसे आहेत मिस्टर माझे खूपच शांत आहेत, जसं तो बॅलन्स म्हणतात, एक बडबडे आणि एक शांत प्रकार, तसं आमच्याकडे आहे। आणि आज मी जी उभी आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे, तो त्यांच्यामुळेच आहे। आमचं पण अरेंज मॅरेजच आहे, तर आमचं पण म्हणजे नात्यातलंच आहे। तर बघण्याचा वगैरे प्रोग्राम झाला होता व्यवस्थित सगळा। तर पहिल्याच माझं पण स्थळ होतं आणि दोघांचीही पसंती झाली आणि झालं। म्हणजे माझं ग्रॅज्युएशन होऊन जस्ट मी जॉबला लागली होती, 6च महिने झाले होते आणि हे स्थळ आलं। म्हणजे मलाही वाटत होतं की अजून मी थोडं एक बँक बॅलन्स बनवते माझा थोडा आणि नंतर लग्न करेन, जसं वडिलांना थोडी मदत होईल त्या हिशोबाने। पण वडिलांचं होतं की नाही, पहिलं स्थळ आलं आहे, सर्व छान आहे, तर करूया आपण लग्न त्या हिशोबाने। आणि सगळं पसंती वगैरे झालेली। त्यांचा स्वभाव त्यांचाही स्वभाव छान आहे, चांगला आहे स्वभाव। त्यांच्यामुळे ॲक्च्युली खरं तर मी आता एक बिझनेस करू शकते आहे। म्हणजे असं बोलतात ना, प्रत्येक माणसाच्या मागे एका बाईचा हात असतो, तसं मी म्हणते की माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे, म्हणून मी आतापर्यंत हा बिझनेस सांभाळू शकते आणि त्यांच्यामुळे मी करते आहे हे सगळं। तुम्ही या सगळ्या जणींना बघताय, बरोबर की नाही? या माझी स्टोरी पण जरा वेगळीच आहे, कारण मी लग्न केलं नव्हतं, कारण माझे वडील एजेड होते, मी लिव्हिंग मध्ये होते। कारण वडिलांमुळे मला लग्न करता येत नव्हतं, कारण त्यांना सोडून माहेरी जाणं, सासरी जाणं मला जमत नव्हतं। ॲक्च्युली तिची एक गोष्ट चांगली काय आहे, ती तिच्या बाबांना तिला सांभाळायचं याच्यासाठी की तिच्या बाबांनी तिला अडॉप्ट केलेलं होतं। सदानंद महिला आश्रम, सदानंद महिलाश्रम त्यातलीच मी आहे। त्याच्यातून तुमच्या वडिलांनी तुम्हाला अडॉप्ट केलं आणि शेवटपर्यंत तुम्ही वडिलांना जपलं। माऊली, तुम्हाला नमस्कार आहे। त्यांची अंत्यविधी सुद्धा मी केली आणि हे केसही मी त्यांच्यासाठी म्हणजे मुलाच्या सगळ्या विधी तिने केल्या, म्हणजे त्यांच्या गुडघ्याच्या खालपर्यंत आता केस होते। बालपण आश्रमात गेलं, एका वडिलांनी आधार देऊन त्या बाळाला आपल्या घरात आणलं आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावरती प्राधान्य त्या वडिलांना दिलं गेलं आणि आज ही माऊली सिंगल मदर म्हणून समर्थपणे उभी आहे। माऊली, तुम्हाला नमस्कार आहे आमचा। हसत राहा, आनंदात राहा आणि कायम तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ, कारण कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस हे दोन्हीही माऊली प्रत्येक घरात, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्ही अनुभवतच असतो। पण नमस्कार आहे तुम्हाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।